सुप्रीम कोर्टामध्ये उद्या आणि इलेक्शन कमिशनकडे उद्या याचिका होत आहे, सुनावणी होतीये, काय अपेक्षित धरताय? नाही, निवडणूक आयोगाच्या समोर सुनावणी चालू आहे. दुसऱ्या बाजूचं म्हणणं ऐकून घ्यायचं चालू आहे. ते कदाचित उद्या कंटिन्यू होईल 9 तारखेला. आणि सुप्रीम कोर्टातल्या याचिकेचा नंबर आला तर ती उद्या हिअरिंगला येईल, नाही तर पुढे जाईल. पण तुम्ही जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली त्याच्या विरोधामध्ये कॅबिनेट दाखल आता अजित पवार गटाकडून दाखल केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही सुनावणीचा निर्णय अपेक्षित देण्यापेक्षा आमचंही म्हणणं ऐकून घेतलं जावं. त्यावर नाही, सुप्रीम कोर्टातली याचिका कशासाठी आहे तर विधानसभेच्या अध्यक्षांनी यावर लवकर निर्णय करावा यासाठी. त्यासाठी दुसऱ्या बाजूने कॅबिनेट दाखल करण्याचं काही कारण नाही. ते परिणाम त्यांच्यावर जरी होत असला तरी आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा म्हणून सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. या संदर्भातच मुळात अजित पवार गटांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे बाबत जे झाले ते सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली, ती एक प्रक्रिया पूर्ण पाडली झाली होती. या प्रकरणामध्ये असं काहीच झालं नाही. एक तात्काळ या संदर्भात अशी स्वरूपाची भूमिका घेणे चुकीचं आहे. नाही, आता बघू आता काय होते कोर्टात. उद्याच आहे. पाटील साहेब, सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांच्याकडे 41 आमदारांचा ऍफिडेव्हिट असेल असं चर्चा होती, पण 42 झाले. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे नवाब मलिक यांचं समर्थन अजित पवारांना आहे का? झालं का ऍफिडेव्हिट झालं? 42 आमदारांचं त्यांनी सादर केलंच इलेक्शन. 42 लोकांचं. तर नवाब मलिक यांचं समर्थन नेमकं कुणाला आहे याची परत, कारण त्यांच्याकडे दावा असेल. काही ऍफिडेव्हिट आमच्याकडे झालेले आहेत. त्यातले दोन्ही बाजूला ऍफिडेव्हिट करणारे देखील आहेत काही. पण ठीक आहे, काय त्याला फार विशेष महत्त्व नाही. तिकडून ज्यांनी ऍफिडेव्हिट केलं असेल त्यांची नावं समोर येतीलच पुढं. नाही, त्यांना बोलायला रिस्ट्रिक्शन्स आहेत ना, त्यामुळे ते प्रसारमाध्यमासमोरही गेलेले नाहीत. त्यांनी त्यांची मतंही व्यक्त केलेली नाही. त्यामुळं आणि मी त्यांना स्वतः जाऊन भेटलो त्यावेळी राजकीय कोणती चर्चाही नाही केलेली. त्यामुळं सर, पुण्यात ज्येष्ठ नेते आजमभाई पानसरे यांनी पवार साहेबांना समर्थन दिलेलं आहे. म्हणजे अजित पवारांनी त्यांना आजमभाई पानसरे हे पिंपरी चिंचवडचे फार जुने ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना एक चांगला जनाधार पूर्वी राहिलेला आहे. अलीकडे प्रकृती त्यांची मधल्या काळात बरी नव्हती, पण त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतलेली दिसते. मी देखील सकाळीच पाहिलं आणि त्यांचं समर्थन पवारसाहेबांना मिळालं ही एक स्वागताची गोष्ट आहे. पण साहेब, मुळात आता त्यांच्याकडनं जो दावा केला जातो की सर्वाधिक आमदार त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे पक्षावर त्यांचा मूळ दावा राहील अजित पवार गटांचा, हा कितपत मान्य तुम्ही नाही. आता आम्हाला जे सांगायचे निवडणूक आयोगाच्या समोर ते आमचे वकील सांगतील. सुप्रीम कोर्टात ज्यावेळी शिवसेनेच्या संबंधात निवाडा दिला गेला त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की आमदार जातील त्यांच्या मागे पक्ष जाणार नाही, पक्ष पक्षाच्या जागीच राहील. आमदार गेले म्हणून पक्ष तिकडे गेला त्यांच्याबरोबर असं होणार नाही, होऊ शकत नाही. याच्याबद्दल स्पष्ट मतं सुप्रीम कोर्टाने मांडलेली आहेत. मला वाटतं त्याचा विचार निवडणूक आयोग देखील करेल. पण मग निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याच्या आधीचा होता, शिवसेनेचा पक्ष आणि त्याच्या नावाच्या बाबतीत. मग असा कॉन्ट्राडिक्टरी निर्णय देऊ शकेल का? माझं तेच म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने त्यानंतर मागच्या निकालाच्या नंतर जी स्पष्ट केलेली भूमिका आहे ती मार्गदर्शक म्हणून वापरली तर फारशी अडचण येणार नाही आणि त्यांनी ती वापरावी असं अपेक्षित आहे, कारण सुप्रीम कोर्टाने निवाडा दिलेला आहे. पण साहेब, कालच्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ असतील किंवा अजित पवार यांनी थेट पवार साहेबांवर टीका केली. हुकुमशाही पद्धतीने काम चाललं अशा स्वरूपाची भूमिका मांडली. प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा राष्ट्रवादी स्थापनेपासून तुम्ही या पक्षामध्ये आहात,
तुम्हाला असे अनेक अनुभव आलेत का की खरंच पवारसाहेबांनी हुकुमशाही पद्धतीने कामकाज केलेलं पक्ष जेव्हा? असं आहे की पवारसाहेबांच्या कामाची शैली लोकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय करण्याची राहिलेली आहे आणि बहुतेक सगळ्या महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी सगळ्यांना बोलवण्याची त्यांची पद्धत होती. सगळ्यांची मतं ऐकल्यानंतर ते निर्णय करायचे. त्यामुळं तसं हुकुमशाही प्रवृत्तीने त्यांनी निर्णय कधी घेतला असं मला जाणवलं नाही. फक्त एक आहे की पवारसाहेबांचा निर्णय जो काही सगळ्यांचं ऐकून घेतल्यावर व्हायचा, त्यानंतर कुणी त्याच्यावर मतं व्यक्त करायची नाहीत. तो निर्णय अंतिम असायचा. पाटील सर, हे आपलं अजित पवार जे आहे त्यांच्यावर वारंवार टीका केली जाते. गोपीचंद पडळकर यांनी टीका केली, त्याचबरोबर मोहित कंबोज यांनी ट्विट करून टीका केली आणि आता सदावर्ते यांनी सुद्धा बोलले की अजित पवार यांना मी मानत नाही. म्हणजे अजित पवार यांना जाणबुजून युती सरकारमध्ये अपमान केला जात आहे. याच्यावर मला काही भाष्य नाही करायचं, कारण ते तिकडं गेलेले आहेत. तिकडं ज्यांच्याजवळ गेलेले आहेत त्यांच्याकडून जे भाष्य होत आहेत त्याच्यावर त्यांनीच मतप्रदर्शन व्यक्त केलं पाहिजे. आम्ही त्यापासून बरेच लांब आहोत, त्यामुळे त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळी त्यावर बोलू आपण. सुप्रियाताई सोलापूरच्या दौऱ्यामध्ये आता काही वेळापूर्वी प्रेस झाली, तिथे असे म्हटले की जर जयंत पाटील अजित पवार गटांमध्ये घेऊन तिथून जर मुख्यमंत्री झाले तर माझी हरकत नाही आहे. खरंच असं घडेल? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची गर्दी फार वाढायला लागलेली आहे आणि किती मुख्यमंत्री इकडून इकडं गेल्यावर मुख्यमंत्री, तिकडे गेल्यावर मुख्यमंत्री, इकडं 2-3 मुख्यमंत्री, तिकडं 2-3 मुख्यमंत्री, आणखीन पाईपलाईनमध्ये बरेच मुख्यमंत्री. त्यामुळे हे सगळं प्रकरण जनतेला मनोरंजनाचं वाटत असेल असं मला वाटतंय. सर, दुसरीकडे म्हणजे एकीकडे सातारची सभा होती, त्यानंतर झालेलं निवडणूक होती आणि त्यामध्ये पवार साहेबांचा करिश्मा होता. काल जर आपण पाहिलं तर स्वतः निवडणूक आयोगासमोर पवार साहेब उभे राहिले. दुसरी लाट ही म्हणावी लागेल का आता, म्हणजे दुसरा अध्याय त्याचा असेल का? नाही, देशात पवार साहेबांच्या सारख्या एवढ्या मोठ्या नेत्याचा पक्ष काढून घेण्याचं काम जर झालं तर सगळ्या देशात एक वेगळी प्रतिक्रिया जनतेच्या मनात निर्माण होईल, हे स्वाभाविक आहे. आणि खास करून महाराष्ट्रात मात्र त्याच्याविषयी संताप होईल. आणि मराठी माणसांनी दोन, एक शिवसेना आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस, हे मराठी माणसांनी सुरू केलेले जे दोन पक्ष आहेत, हे दोन्ही फोडण्याचं काम झालं किंवा दोन्ही फोडण्याचं काम झालं असं म्हणता येणार नाही, दोन्ही पक्ष चोरण्याचं काम झालं असं मी म्हणेन. असं जर झालं तर महाराष्ट्रातली जनता त्याच्या विरोधी निश्चितपणानं उभी राहील आणि त्याची जे कोणी याच्या मागं असतील त्यांना त्याची किंमत काही अंशी मोजावी लागेल असं मला वाटतं. 3 जुलै किंवा 3 मेला 2 वेळा अजितदादांना विचारण्यात आलं होतं माध्यमांकडनं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व्हायचं आहे का. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की नाही, अशी कल्पना मी करू शकत नाही किंवा डोक्यात हा विचार देखील नाही. मात्र आता ते त्या पक्षावरती दावा करत आहेत. या 2 सिमिलर विधानांचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. आपण कसं पाहता या विधानांकडे? आता कसं आहे, निवडणूक आयोगाच्या समोर हे सगळे प्रश्न चालू आहेत. त्या संबंधित कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणं आज आवश्यक आहे आणि सोयीचं आहे असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणताय ते मुद्दे अगदी बरोबर आहेत. या दोन्ही विरोधाभासात्मक त्यांच्या वाक्यावर लोकच निष्कर्ष काढतील असं मला वाटते. लोक फार सुजाण असतात, सगळंच बघत असतात आणि त्यामुळं लोक ठरवतील. पण निवडणूक आयोगाच्या समोर आता केस उद्यापासून चालूच आहे, त्यामुळं त्याच्यावर आज भाष्य करण्याऐवजी आमचे वकील योग्य ती भूमिका घेतील तिथं. पाटील साहेब, सगळ्यात विषय जो चर्चा होता की मुळात या सगळ्या घडामोडीनंतरनं पक्षाचं चिन्ह या संदर्भात काय खरं चर्चा सुरू आहे की
चाचपणी सुरू केली जाते. समजा येत्या कदाचित पुढच्या कालावधीमध्ये भलेही राष्ट्रवादीने निवडणूक आयोगासमोर परवा दिवशी बोललेले आहे की पक्षचिन्ह फ्रीज केलं जाऊ नये, पण तरी सुद्धा या संदर्भात एक चर्चा सुरू आहे की असं पर्याय सुरू आहेत शोधण्याचे. आमच्याकडे चर्चा चालू नाही आहे. पर्याय ओळखण्याचाही प्रश्न नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आमचं आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष आहे हा. त्यामुळे निवडणूक आयोग आमच्यावर अन्याय करणार नाही अशी आमची प्राथमिकदृष्ट्या अपेक्षा आहे. आणि निवडणूक आयोग या देशात 28 राज्यात हा पक्ष आहे. 24 राज्याच्या प्रमुखांनी, राज्याच्या अध्यक्षांनी आणि तिथल्या कार्यकारिणीच्या सदस्यांनी पवारसाहेबांना पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात बहुसंख्य जे पदाधिकारी आहेत पक्षाचे त्यांनी पवारसाहेबांना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाला देखील पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ याचं पवारसाहेबांच्याकडेच हा पक्ष राहील असाच निर्णय घेण्याची परिस्थिती आहे. आता त्या पलीकडे काय वेगळा निर्णय झाला तर मग तो पुढचा प्रश्न आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे. अजितदादा पवार यांच्या गटाकडनं साधारणतः 1.5 लाख ऍफिडेव्हिट दिले जातील असं त्यांच्याकडून ही बातमी ही ते सांगत जरी असले तरी निवडणूक आयोगाकडे जेवढी ॲफिडेव्हिट गेलेली आहे ती ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाने आमच्याकडे सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवलेली आहे. त्याची तपासणी करताना काही ॲफिडेव्हिट चुकीची झालेली आहेत, काही मृत्यू झालेल्या लोकांची झालेली आहे किंवा काही लोकांची फसगत झाली आहे, असे वेगळे उदाहरणं आमच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या समोरही सांगितली. आणि पुढं आणखीन माहिती ते पुढच्या 2 दिवसात देतील. आता हे ॲफिडेव्हिट जी आहेत ती काही हजारात आहेत. हे 1,00,000-1.5 लाख हे रॉंग स्टेटमेंट आहे. आमच्याकडे निवडणूक आयोगाने जी यादी दिलेली आहे ॲफिडेव्हिटची सॉफ्ट कॉपी दिलेली आहे त्यात ती काहीतरी 40 का 45 हजाराच्या दरम्यान आहे. आणि बऱ्याच ठिकाणी एका जिल्ह्यात 2च तालुक्यातले ॲफिडेव्हिट आहेत, एकाच तालुक्यात सगळे ॲफिडेव्हिट आहेत. मी त्या जिल्ह्यातला दुसरा पक्ष सगळा झोपलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. तसं आमचं झालेलं नाही. आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रत्येक तालुक्यात आमचे जे पूर्वी निवडणुकीने तालुका कार्यकारिणी, फ्रंटलच्या कार्यकारिण्या, जिल्हा कार्यकारिणी आणि जिल्ह्याचे फ्रंटलचे सगळे पदाधिकारी आणि राज्याची कार्यकारिणी, राज्याचे प्रदेशचे सदस्य ह्या सगळ्यांचे ॲफिडेव्हिट आम्ही रितसर दिलेले आहेत. हा महाराष्ट्रापुरता प्रश्न, पण देशातल्या बहुसंख्य 23 का 24 राज्यांनी पवारसाहेबांना पाठिंबाच दिलेला आहे. त्यामुळं ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाने तपशीलवार बघावेत. त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत ती तपशीलवार बघण्याचं टाळलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला एवढे बघता येणार नाहीत, पण आम्ही काही 10 लाख ॲफिडेव्हिट आणि 15 लाख केलेले नाहीत. आम्ही काही ॲफिडेव्हिट केलेले आहेत जे पदाधिकारी पक्षाचे आहेत ते. त्यामुळं निवडणूक आयोगाने थोडासा वेळ घेतला पाहिजे. हे ॲफिडेव्हिटची शहानिशा केला पाहिजे. ॲफिडेव्हिट महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं कुणाचे किती आले आणि ते आले आहेत ते एखाद्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे ॲफिडेव्हिट आहेत का पक्षात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आहेत, ते पक्षात काम करणारे आहेत का कधीच त्यांनी पक्षात काम केलं नाही अशा लोकांचे आहेत, याच्याविषयी थोडासा अभ्यास निवडणूक आयोगाने केला पाहिजे. आणि त्यातनं निवडणूक आयोगाच्या लक्षात येईल. महाराष्ट्राचा नुसता विषय झाला तरी महाराष्ट्रातले 70%, काही ठिकाणी 80-90% कार्यकर्ते हे शरद पवारांना पाठिंबा देतात. आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा, आमदारांचा पक्ष नाही. आमदार जरी कुठं इकडं तिकडं गेले तर त्या 30-40 मतदारसंघात ॲफिडेव्हिट झालेले आहेत. तिथं देखील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आमची जी बाजू आहे तिथं आमच्या पदाधिकाऱ्यांनी ॲफिडेव्हिट दिलेले आहेत. त्यामुळं आम्ही जे ॲफिडेव्हिट दाखल केलेले आहेत ते महाराष्ट्रात अक्रॉस महाराष्ट्र प्रत्येक तालुका, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि प्रत्येक जिल्ह्यातनं आलेले आहेत. त्याचबरोबर देशातल्या सर्व राज्यातून ॲफिडेव्हिट आलेले आहेत जिथं आमचा पक्ष अस्तित्वात आहे. त्यामुळं आमच्या ॲफिडेव्हिटमध्ये जेन्युनिटी आहे, खरेपणा आहे. कोणाच्याकडं दबाव करून आम्ही ॲफिडेव्हिट घेतलेले नाहीत किंबहुना कुठलेही खोटे ॲफिडेव्हिट दाखल करण्याचा प्रपंच आम्ही काही केलेला नाही.
त्यामुळं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने ॲफिडेव्हिटचा अभ्यास केला पाहिजे. ॲफिडेव्हिटचा अभ्यास करून त्याचा पक्षाचा कार्यकर्ता कुणाच्या बाजूने आहे याचा निर्णय करून निवडणूक आयोगाने निर्णय दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणखी एक वेगळी मागणी त्यांनी म्हणजे शिवसेनेची सुनावणी ज्यावेळेला झाली होती त्याच्यापेक्षा एक वेगळी मागणी केलेली आहे अजित पवार गटाने, ती ही की जेवढे आमदार आणि खासदार निवडून आले त्यांना पडलेली जी मतं आहेत त्या मतांचा सुद्धा विचार केला जातो. मनुकुमार संघवींनी याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितले की अशा प्रकारची मागणी आत्तापर्यंतच्या कोणत्याही केसेसमध्ये कुठल्याही वकिलांनी केलेली नाही. त्यांच्या वकिलांनी अशी मागणी केली हेच आश्चर्य आहे. आणि कार्यकर्ते, पक्षात काम करणारे ॲक्टिव्ह कार्यकर्ते, आमच्याकडे पक्षात काम करणाऱ्या ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांची ॲफिडेव्हिट्स आहेत, सभासद नोंदणीचे आमच्याकडे दाखले आहेत. आमचं सगळं जे काय आहे ते अधिकृत आणि व्यवस्थित आहे. जे आम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला निवडणूक आयोगाला हेच सांगायचं की निवडणूक आयोगाने हे सगळे छाननी करावी. छाननी करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू शकतो. त्यांना जर यंत्रणा कमी असेल तर आम्ही त्यांना इम्पार्शियल काम करणारी यंत्रणा देखील उभी करून देऊ शकतो. पण त्यांनी ॲफिडेव्हिटचा व्यवस्थित अभ्यास करावा. थोडा वेगळं प्रश्न आहे. नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गेल्या 24 तासात 15 मृत्यू झालेली आहेत आणि आपण पाहिलं तर 7 दिवसामध्ये 83 मृत्यू झालेली आहे. काय म्हणाल सर? कारण हा प्रकरण कोर्टात सुद्धा आलेला आहे, कोर्टाने सुद्धा इन्स्ट्रक्शन दिले तरी देखील हे सर्व. राज्याचे आरोग्यमंत्री असं म्हणतात की सर्व मंत्रिमंडळ याला जबाबदार आहे आणि नांदेडसारख्या ठिकाणी जे मृत्यूचं थैमान चालू आहे ते अद्यापही काही दिवस झाले उलटले तरी सरकारच्या आरोग्य विभागाला किंवा मेडिकल एज्युकेशन जो विभाग असेल रिस्पॉन्सिबल त्यांना ते थांबवता आलेलं नाही. हे अतिशय गंभीर आहे. आणि नांदेडसारख्या ठिकाणी जर अशी अवस्था असेल तर रुरल महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे. आणि ते म्हणजे औषधांची खरेदी करण्याचा निर्णय केंद्रीय केलेला आहे, इथं मंत्रालयात घेण्यात आलेला आहे. तो डिसेंट्रलाइज आमच्या सरकारच्या वेळी होता. तो डिसेंट्रलाइज निर्णय होत होता त्यामुळे स्थानिकदृष्ट्या हे सगळे निर्णय व्हायचे, गरजेप्रमाणे व्हायचे. आता तो निर्णय करण्यासाठी मंत्र्यांनीच अधिकार हातात घेतल्यामुळं हा जो सगळा प्रकार झाला आहे याची जबाबदारी त्यांच्यापर्यंत पोचते. त्यांनीच सांगितलेलं आहे आता की ही माझी एकट्याची जबाबदारी नाही, सगळ्या मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे आता सगळ्या मंत्रिमंडळावर ही जबाबदारी आहे. सगळे मंत्री दोषी आहेत असा आरोग्यमंत्र्यांचा दावा दिसतोय. माझं नाही, त्यांचं मत मी तुम्हाला सांगितलं. मी त्यांचं मतच सफिशियंट आहे ना, याच्या पलीकडे माझं मत द्यायची आवश्यकताच नाही आहे. नाही, मागणी म्हणजे हे गंभीर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्याची विस्कळीतपणा आलेला आहे. आरोग्य सेवांच्याकडे लक्ष सरकारचं नाही आणि आरोग्याच्याच नाही तर अनेक याच्यात फेल्युअर आहे सरकारचं आणि हे तर सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. गोरगरिबांचीच माणसं सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात. तुम्ही तिथल्या गोरगरीब माणसांना न्याय देऊ शकत नाही, त्यांची जीव वाचवू शकत नाही. अनेक लहान मुलांच्या आया टाहो फोडून रडताना टेलिव्हिजनवर आज आपण बघतो. हे या देशात महाराष्ट्रात किमान कशा पद्धतीनं सरकारने कामकाज केलेलं आहे याचं हे उदाहरण आहे. टोलचा विषय परत एकदा राज्यात गाजतोय. आज राष्ट्रपतींनी परत हा मुद्दा काढला. 2014ला यावरनं विधानसभेची निवडणूक विषय गाजला होता. त्यावेळेस भाजपाने काही सरकारनंतर टोल बंद केले. आता या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय आहे टोलच्या संदर्भात? नाही, असं आहे की मागच्या काळात भारतीय जनता पक्षाने टोल रद्द करू म्हणून 14 साली आश्वासन दिलेलं, पण मुंबईतून बाहेर पडणारे कुठलेच टोल बंद झालेले नाहीत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आजही टोल चालू आहेत. त्यामुळं त्यावेळी निवडणुकीच्या काळात केलेली ती घोषणा होती, त्याचा प्रत्यय काही फारसा आला नाही. काही ठिकाणचे तुरळक ठिकाणचे टोल बंद करण्यात आले होते हे मला आठवतं त्यावेळी, पण त्यानंतर त्याच्यात काही प्रगती झाली नाही. आणि त्यामुळं ज्या प्रोजेक्टवरचे पैसे रिकवर झालेले आहेत अशा प्रोजेक्टवर टोल घेण्याचा अधिकार नाही.
त्यामुळे पैसे जर त्या प्रोजेक्टची कॉस्ट रिकवर झाली असेल आणि ते इंटिग्रेटेड सगळ्या प्रोजेक्टचा भाग नसेल तर मला असं वाटतं की कॉस्ट रिकवर झाली तर मग टोल कमी झाला पाहिजे किंवा बंद झाला पाहिजे. बंद कमी का म्हणतोय मी, मेंटेनन्सची कॉस्ट जर सरकारला पेलत नसेल तर, नाहीतर तो बंदच झाला पाहिजे. फडणवीस साहेबांनी हे मनसेने जो आंदोलन केलं होतं त्यानंतर राज ठाकरेंनी जो प्रश्न केला त्यावरती असं सांगितलं आहे की छोट्या गाड्यांना टोलमुक्ती दिलेली आहे पूर्णपणे. मला असं वाटतं की आता मुंबईवरून पुण्याला जातो त्यावेळी त्या फास्टॅगच्या खालून गेल्यावर टोलमुक्ती आहे की नाही ते लगेच लक्षात येतं. तुम्ही जाऊन या. सर दुसरीकडे मराठी आणि गुजरातचा वाद पुन्हा एकदा भेटू शकतो. घाटकोपरमध्ये जे फलक लावण्यात आले होते ते शिवसेना उभाटा गटाकडनं मोडण्यात आलेले आहेत. याकडे नेमकं असं कसं पाहता? मारू घाटकोपर म्हणून जिथे फलक लावण्यात आले होते ते शिवसैनिकांनी तोडलेले आहे. मला काही नक्की एक्झॅक्ट त्याचं काय रेफरन्स आहे हे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट माहीत नाही मला काय एक्झॅक्टली आहे. हे गुजरातीत मारो घाटकोपर म्हणण्यात आलं त्याविषयी प्रतिक्रिया आहे का? ती ठीक आहे, ती मराठी माणसांची प्रतिक्रिया असेल. आपलं घाटकोपर म्हणणंही महत्त्वाचंच आहे. हे प्रत्येकाच्या भाषेचा प्रश्न आहे. मराठी माणसं आपलं घाटकोपर म्हणतील. कल सुनवाई होगी सुप्रीम कोर्ट में इलेक्शन कमीशन ने शामिल, क्या अपेक्षा रखते हैं, देखने पार्टी है? हम अपेक्षा रखते हैं कि हमारे जो सारे एफिडेविट्स है उसको मद्देनज़र रखते हुए निवडणूक आयोग का निर्णय होना चाहिए. अब उस तरफ की सुनवाई चालू है. मुझे लगता है कि हमारे सुनवाई को शायद और वक्त मिलेगा और हमारे जो लॉयर है अभिषेक मनु सिंघवी साहब वो हमारी बात सामने रखेंगे. छगन भुजबल अपने आप को कंपेयर कर रहे हैं शरद पवार से, कैसे देखते हैं? कहाँ कंपेयर कर रहे हैं? मैंने तो देखा नहीं, कोई मुझे मालूम नहीं. एक भाषण में उन्होंने कहा क्या कहा? पार्टी को मतलब मेरा भी हिस्सा है पार्टी में. हाँ, सभी का हिस्सा होता है, हिस्सा होता है, लेकिन नेता तो एक ही थे ना. उनके नेतृत्व के नीचे हम सारे लोग काम करते थे, तो सबका हिस्सा है. हिस्सा नहीं है कौन कहता है, लेकिन जिनको नेता माना है वो तो शरद पवार ही है. तो शरद पवार की छवि इस्तेमाल करके महाराष्ट्र में सब जगह जाके हम वोट मांगते थे, वो भी मांगते थे. तो हमारे सारे लोगों के नेता शरद पवार ही है. जिस तरीके से संबंधित छवि क्या शरद पवार कल भी मौजूद रहेंगे सुनवाई में? मालूम नहीं मुझे. अभी वापस जाने वाले हैं क्या 9 तारीख को, लेकिन आज वो पूना में है, आज मुंबई आने वाले हैं. कल फिर सुनवाई के लिए जाने वाले कि नहीं मुझे मालूम नहीं. सर भुजबलच्या विरोधात अंजली दमानी यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती महाराष्ट्र कधी कधी आत्ता नवीन अंजली दमानी कधी हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली की सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राच्या नावावर जे आरोप केले गेले होते त्याच्या काय प्रकरणामध्ये त्याचं काय झालं आणि त्याची परत सुनावणी किंवा त्याची चौकशी केली जावी. ठीक आहे, मला माहित नाही काय. ठीक आहे झालं. सर जिस तरीके से बिहार में सर सेंसस निकाला गया है, कास्ट क्या आपको महाराष्ट्र में भी ऐसा निकालना चाहिए, आपको लगता है? हाँ, हाँ, जनगणना जिस तरीके से निकाला गया जनगणना हाँ, जात निहाय जनगणना होने की मांग हमारी राष्ट्रवादी के पहले से रही है और हम फिर एक बार मांग करते हैं. इसके पहले भी पवार साहब ने भी मांग की है और जाति निहाय जनगणना अगर होती है तो बहुत एक दूसरे जातियों में जो तनाव निर्माण हो रहा है उसको भी मर्यादा आएगी और सभी को न्याय देने का एक अच्छा प्लेटफॉर्म तैयार होगा. तो इसलिए मुझे लगता है कि केंद्र सरकार ने जाति न्याय गणना करनी चाहिए. अभी तक घोषणा करनी चाहिए थी. क्यों देर लगा रहे हैं मुझे मालूम नहीं है, लेकिन सबकी मांग है कि जात न्याय जनगणना होनी चाहिए. अब सत्तारूढ़ पार्टी जो है वो ये नहीं चाहती, लेकिन अब सबकी मांग है तो मान्य करनी होगी. आने वाले समय में चुनावी मुद्दा बनेगा.
चुनाव बहुत आगे है। अभी 8-10 महीने लोकसभा के चुनाव भी 6-7 महीने हैं, विधानसभा तो 1 साल के बाद में है। तो ये ऐसे मुद्दे इतने जल्दी जो निकले हैं वो चुनावी मुद्दा हो सकते कि नहीं, आज नहीं कह सकता। अगर इसके ऊपर कुछ निर्णय नहीं होगा तो ये मांग इंटेंस हो जाएगी और शायद हो सकता है। मराठी जाती आधारित जनगणना होवी का आपली काय मागणी? जातनिहाय जनगणना व्हावी ही आमची मागणी आहे, पूर्वीपासून राहिलेली आहे। जातनिहाय जनगणना झाली तर छोट्या छोट्या लहान लहान सर्व जातीतल्या लोकांना त्यांच्या संख्येप्रमाणे प्रतिनिधित्व मिळेल वेगळ्या स्तरावरचं, आणि म्हणून जातनिहाय जनगणना महत्त्वाची आहे। कारण जातीवर आधारितच आरक्षण आपण देत असू तर मग ती जातनिहाय जनगणना महत्त्वाची ठरते, आणि तीच मागणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। ओबीसी समाजातले वेगळे घटक आहेत, इतर लहान लहान जाती आहेत की ज्याच्यातल्या लोकांना असं वाटतं की आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं, मग ते राजकीय असेल किंवा नोकरीतलं आरक्षण असेल। आणि त्यामुळे जातनिहाय जनगणना जोपर्यंत जातनिहाय आपण आरक्षणाची भाषा करतोय त्यावेळी जातनिहाय जनगणना जास्त महत्त्वाची आहे। आणि बिहारमध्ये जी जातनिहाय जनगणना झाली ती जातनिहाय जनगणनेची मध्ये इंडियाची जी बैठक झाली त्या बैठकीत देखील याची चर्चा झालेली होती। बिहारमध्ये आता जातनिहाय जनगणनेचे काही रिपोर्ट्स आपल्या समोर आलेले आहेत। तसंच सगळ्या महाराष्ट्रात ती आपण जातनिहाय जनगणना करायला पाहिजे। सरकार का टाळतंय हे मला कळत नाही। सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय त्यांना घ्यावाच लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।